नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे व्हीबीएची एंट्री. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येण्यासारखं काहीच नाही आहे, कारण गेल्या 6 महिन्यापासून म्हणजेच इंडिया आघाडीची जी पहिली बैठक कर्नाटक बंगलोर या ठिकाणी झाली तेव्हापासून तर आजपर्यंत, आज आहे 2 फेब्रुवारी 2024, म्हणजे यामध्ये कर्नाटकची बैठक झाल्यानंतर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला जी मुंबईची मीटिंग झाली इंडिया आघाडीची, आणि यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी समाविष्ट केला नाही किंवा त्यांना निमंत्रण दिलं नाही. त्यामुळं महाराष्ट्रामधील तमाम मीडियामध्ये किंवा विरोधी मीडियामध्ये म्हणा किंवा मास मीडियामध्ये म्हणा, ह्याच गोष्टीची चर्चा होती की बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आज महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय, महाराष्ट्रामध्ये एवढ्या त्यांच्या प्रचंड सभा होत आहेत, हे जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करणं, आणि इंडिया आघाडीचं टार्गेट काय तर भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024ला सत्तेपासून दूर ठेवणं हे असताना, आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव हा 2019 पेक्षा आज 2024ला खूप मोठ्या प्रमाणात होतोय हे पाहिलं किंवा त्यांच्या जर सभा बघितल्या किंवा त्यांना लोकांचा प्रतिसाद, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असलेला वंचित घटक असेल, वंचित बहुजन घटकाचा त्यांना जो प्रतिसाद मिळतोय, त्यामध्येच मराठा समाजाचं आंदोलन आहे, ओबीसी समाजाचं आंदोलन आहे, म्हणजे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मुस्लिम कम्युनिटी असेल, सर्व मंडळी म्हणजेच सर्व जाती धर्मातील मंडळी आज बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीला आज अटॅच होत आहेत किंवा त्यामध्ये समाविष्ट होत आहेत, त्यामध्ये सामील होत आहेत. हे जर बघितलं आणि त्यांच्या जर सभा बघितल्या तर लाखोंनी सभा होत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर 25 नोव्हेंबरची जी सभा होती बाळासाहेबांची, संविधान के सन्मान में, ती आझाद मैदानावरची सभा रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. त्याच सभेला बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल गांधींना निमंत्रण पाठवलं होतं, परंतु राहुल गांधी काही कामास्तव येऊ शकले नाहीत. त्यांनी नाना पटोलेंना पाठवलं आणि नाना पटोलेंनी त्याच वेळेस सांगितलं होतं की काही झालं तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेणार. परंतु मीडियातल्या जर बातम्या बघितल्या तर कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेतलंच जाऊ नये किंवा विरोधाभास दाखवायचा प्रयत्न करत होता. मग तो मास मीडिया असेल, टीव्ही असेल, टीव्ही चॅनल असतील, या सर्वांनी तोच प्रयत्न केला. परंतु आज अखेर काहीही झालं तरी 2 फेब्रुवारी 2024ला वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतलं असंच म्हणावं लागेल. याचं कारण मित्रांनो, तुम्ही हे फोटोज बघा, आणि हे फोटो बघितल्यानंतर त्या बैठकीमध्ये जे काही ठरलं आणि बाळासाहेब जे काही बाहेर आले, त्यावेळेस मीडियामध्ये बाळासाहेबांनी जी बाईट दिली, ती बाईट तुम्ही ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की बाळासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचंय. ती बाईट आपण ऐकू पहिली. जे काही आमचं आता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीचं इंडिया होऊ नये ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे असणारं सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे. फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली, अर्धवट चर्चा सुरुवात होती. इंडिया आघाडी, माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते, माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पार्ट झालेले आहेत. काँग्रेस वेगळी चालली आहे, एसपी सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे. होऊ नये ही माझी इच्छा आहे, परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे. किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असं पाहतो. ऐकलत मित्रांनो
की बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय की मीटिंगमध्ये जे काही घडलं ह्या गोष्टीमध्ये आम्ही एवढंच पाहतोय की इंडिया आघाडी किंवा इंडियासारखी आमची परिस्थिती होऊ नये, याचा अर्थ काहीही झालं तरी बाळासाहेबांनी आता ठरवलेलं आहे की जे काही 4 पक्ष आहेत हे यांनी एकत्र यायचे आणि इलेक्शन लढवायचे आहे. आणि त्यामध्ये काही पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थितही केले, परंतु ते प्रश्न काय तर बाळासाहेबांची जे अगोदरचे बाळासाहेबांची प्रतिनिधी मीटिंगला आले, त्या मीटिंगमध्ये प्रतिनिधींना हीनतेची वागणूक दिली. हे जर बघितलं आणि बाळासाहेबांना तो प्रश्न विचारला तर बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की काहीही झालं तरी ते मला माहीत नाहीये, परंतु आमचं एकच टार्गेट आहे आणि आम्ही त्या टार्गेटवर काम करतोय. आम्ही आता इगो बाजूला ठेवलाय आणि आमचं टार्गेट म्हणजे एकच की भारतीय जनता पार्टीला 2024ला सत्तेपासून दूर ठेवणं, म्हणून आम्ही एकत्र येऊन काम करतोय आणि 2 तारखेच्या मीटिंगला मी जातोय. म्हणजेच आजची जी मीटिंग आहे ही बाळासाहेबांनी अतिशय ठरवून किंवा प्लॅन पूर्वक या मीटिंगला हजर राहिलेत आणि पॉझिटिव्ह रिप्लाय मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांना दिलाय. आणि हा जर पॉझिटिव्ह रिप्लाय बघितला तर मात्र आत्ता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये जे काही 48 जागेंचं टार्गेट ठेवलं होतं ते मात्र आता त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळण्याचे चान्सेस दिसत नाहीयेत. तरीही त्यांची प्रतिक्रिया येणारच आहे, परंतु इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणं आणि बाळासाहेबांनी या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया देणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर काय दिले ते पहिलं या व्हिडिओमधून ऐकूया. आमचं असणारं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं हा टार्गेट आहे. त्याच्यामुळे इगो आम्ही असणारा बाजूला ठेवलेला आहे, एवढं मी त्या ठिकाणी सांगतो. ऐकलं काय म्हणतात बाळासाहेब की आमचं टार्गेट भारतीय जनता पार्टीला 2024ला सत्तेपासून दूर ठेवणं हे आहे, त्यामुळे आम्ही बाकी सर्व सोडून दिले. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम जनतेची हीच इच्छा होती की काहीही झालं तरी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेणं. आणि पुढे पुढे आपण पाहूच की बाळासाहेब आंबेडकर ज्या वेळेस इंडिया आघाडीमध्ये सामील होतील आणि त्यांचा जागा वाटपांचा जो फॉर्म्युला जो आहे तोही सर्वांसमोर येईल, परंतु तत्पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर काम करतोय. म्हणजे जे टार्गेट आहे आपलं की आपल्याला नेमकं एकत्र येऊन काय करायचंय या एक विचार जर सर्वांचा असेल तर मग एक दिलाने काम करायला सुद्धा सुरुवात करता येईल. म्हणून बाळासाहेब असे सांगतायत की कॉमन मिनिमम प्रोग्रामवर काम होईल आणि काही झालं तरी आम्ही आता नेक्स्ट टार्गेट जे आहे आमचं ते जागा वाटपाचं असेल. आता त्याच्यामध्येही जास्त कमी जास्तपणा काही होऊ शकतो, परंतु हे जे काही 4 पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये एकत्र येणं जितकं गरजेचं होतं आणि भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी हा प्रोग्राम तयार होणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं होतं. ती गोष्ट आज 2 फेब्रुवारीला घडते ही मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती इंडिया आघाडी म्हणा किंवा ह्या 4 पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील तमाम जे काही विरोधी सूर लावणारी मंडळी होती त्यांची मात्र आता तोंड गप्प होतील, परंतु जी काही मंडळींना शंका कुशंका येत होती ती सुद्धा मंडळी आता शांत राहतील. निखिल वागळेंचं जे म्हणणं होतं तेही म्हणणं त्यांचं अगदी बरोबर होतं. त्यांना हेच वाटत होतं की काहीही झालं तरी वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल यांनी कुठेतरी समन्वयाची भूमिका घेऊन एकत्र आलं पाहिजे, कारण फॅसिझम जो आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे यांना दूर ठेवता येईल, मताची विभागणी होणार नाही. त्यामुळं शरद पवार असतील, काँग्रेस असेल म्हणजे राहुल गांधी असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील यांनी एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे. कारण 2024ला जर भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आला तर यांचे नेते मंडळी जशा पद्धतीने सांगतात की आम्ही संविधान बदलणार, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणार नाही आणि असंच जर त्यांचं टार्गेट असेल तर बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे संविधान विरोधी जी वक्तव्य करतील किंवा संविधानाला न मानणाऱ्या पक्षाला, बेभरोसेच्या पक्षाला कोणीही मतदान करू नका आणि अशा पक्षाला सत्तेतून दूर ठेवा, हीच विचारधारा किंवा हीच विचारसरणी मांडणे आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करणे ही विचारधारा जर सर्वांची असेल
तर भारतीय जनता पार्टी हा 2024ला महाराष्ट्रातल्या 48 जागा जिंकण्यात यशस्वी होऊ शकत नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. आता जे काही होईल तो काळच ठरवेल. परंतु मित्रांनो, एक पाऊल पुढं म्हणून की काय, पण बाळासाहेबांनी इंडिया आघाडीच्या मीटिंगला प्रतिसाद दिला आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी सहभाग घेतला, हे मात्र आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं किंवा देशाच्या दृष्टीनं हितावह आहे. एवढंच आज म्हणूया आणि या ठिकाणी थांबूया. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद.